नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी असा मँगो फालुदा आणि त्यासाठी लागणारे मँगो आईस्क्रीम। चला तर मग बनवूया मँगो फालुदा। सर्वात पहिल्यांदा मस्त आंबे असे घेऊन स्वच्छ धुवून आंब्याच्या गर सालीपासून वेगळा करून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त असा आमरस करून घ्यायचा। फालुदा म्हटलं की फ्रेश आंब्याचा केला तर तो खूप टेस्टी लागतो। मस्त असं मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व गर घालून फिरून घेऊन छान असा पाणी न घालता घट्ट आमरस तयार करून घ्यायचा। आमरस तयार झाला आहे, आता थंड व्हायला ठेवायचा। आंब्याचे आईस्क्रीम बनवण्यासाठी 2 वाटी दूध, 1 वाटी फ्रेश क्रीम, 2 वाटी आंब्याचा रस, मिल्क पावडर, मँगो क्रश आणि साखर। पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध, फ्रेश क्रीम, मिल्क पावडर घालून घ्यायची आणि थोडीशी अगदी साखर घालायची, कारण मिल्क पावडर, आंबे आणि मँगो क्रश गोड असतो आणि मिक्सरमध्ये थोडे फिरवून घ्यायचे। आता मिश्रणामध्ये आंब्याचा क्रश आणि आंब्याचा आमरस घालून पुन्हा एकदा छान मिक्सर फिरवून घ्यायचा, म्हणजे सर्व छान मिक्स होते। बघा किती कलर पण छान आला आहे, कुठला पण कलर न घालता मस्त चवदार असे आंब्याचे आईस्क्रीम घरच्या घरी बनवता येते। तुम्ही नक्की एकदा बनवून बघा, खूप टेस्टी लागते। सर्व मिश्रण ओतून झाल्यावर डीप फ्रीजरमध्ये 24 तास भांडे ठेवून छान आईस्क्रीम तयार करून घ्यायचे। आता दुसऱ्या दिवशी मस्त आईस्क्रीम तयार झाले। बघा किती छान तयार झाले, दिसते की नाही छान? कसे वाटले हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मस्त आईस्क्रीम तयार झाले। आता आपण फालुद्याच्या शेवाळ्या बनवून घेऊया। त्यासाठी मी घरी बनवलेल्या रवा मैद्याच्या सेवया वापरणार आहे। पाणी छान उकळले आहे। आता उकळत्या पाण्यामध्ये सेवया टाकून घ्यायच्या। ह्या बारीक सेवया असतात, त्यामुळे शिजायला खूप वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटात तयार होतात। मस्त शेवया तयार झाल्यावर गरम पाणी काढून टाकून थंड पाण्यात ठेवून मस्त सुटसुटीत अशा शेवया तयार झाल्या आहेत। आता सर्व तयार झाले, आपण फालुदा बनवून घेऊया। त्यासाठी आता सब्ज्यामध्ये थोडे पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचे। सब्ज्या भिजायला 5 मिनिटं लागतात। मस्त पाणी घालून सब्ज्या भिजवून घ्यायचा। आता आमरसामध्ये थंड दूध घालून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे। सर्व छान मिक्स झाल्यावर मस्त मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे। ही जेली पण मी घरी बनवलेली आहे। मँगो जेलीचे पॅकेट भेटते, त्यात ही जेली तयार केली आणि हा मँगो क्रश थंड केलेल्या शेवया। आता पहिल्यांदा ग्लासामध्ये मँगो क्रश घालून घ्यायचा, नंतर शिजून घेतलेल्या शेवया, जेली, मस्त जेली घालून झाल्यावर वरून भिजून घेतलेला सब्जा घालून घ्यायचा आणि आपला तयार केलेला मँगो मिल्कशेक घालून घ्यायचा। वरून मस्त फ्रेश असे मँगो आईस्क्रीम, खूप छान दिसते का नाही? वरून थोडासा आमरस तयार झाले। घरच्या घरी टेस्टी असा मस्त फ्रेश मँगो फालुदा। कोणाकोणाला आवडतो हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। आणि मस्त असा टेस्टी मँगो फालुदा या प्यायला। धन्यवाद।